मित्रांनो, आज आपण खूप दिवसातून आपल्या वादळवाट 55-77 वर महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपुरी म्हशी दाखवत असताना आज बऱ्याच दिवसाचा गॅप पडला होता आणि आपण थोडं आपल्या कामानिमित्त बऱ्याच दिवसांचा गॅप नंतर पण परत गॅप नंतर खूप चांगल्या म्हशी दाखवायच्या म्हणून व्हिडिओ खरं तर थांबवला होता आणि अशाच एक महाराष्ट्रातल्या टॉपच्या आपण गोट्यावर आलेलो आहे आणि खरं तर आज संबंध महाराष्ट्रावर प्रत्येक गोट्यावर गेलं की प्रत्येक मालकाचं वैशिष्ट्य वेगळं असतं. अशाच असणाऱ्या जी महाराष्ट्रात अक्कलकोट हे स्वामींची नगरी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, जिथं म्हणजे अक्कलकोट म्हटलं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असे आपोआप शब्द आपल्या मुखामधून येतात. तसंच आज या स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये आपण आलेलो आहेत आणि आज अशाच एका जातिवंत म्हशी पारख्यापाशी आलेलो आहे आणि म्हशी बघायला खरं तर त्यांच्या खूप दिवसाची इच्छा होती आणि अखंड महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी कशा असते त्या तिथं आपल्याला या गोट्यावर बघायला मिळणार आहेत. आणि आजपर्यंत आपण खूप जणांचे व्हिडिओ केले आणि पण एकाच जागी 70-80 म्हशी क्वचितच बघायला मिळतात. ते पहिल्यांदा आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या मालकांच्या इथं म्हशी बघायला मिळाल्या आहेत. आणि खरं तर आजपर्यंत आपण गवळी, बहिरवाडे, खताडे, दहीहंडे हे अशा अनेक लोकांचे नावं घेतली, पण कुलकर्णी म्हटलं की एक वेगळं नाव येतं. अधिकारी वर्ग कुलकर्णी म्हणजे एक उंची. कुलकर्णी म्हणलं का कलेक्टर आला, ISI अधिकारी आला, ही सगळी पार्श्वभूमी असते कुलकर्णी नावात. देशपांडे, कुलकर्णी हे खरं अधिकाऱ्याची वर्गाची घराची कुटुंब, पण पहिल्यांदाच कुलकर्णी आडनावाचं व्यक्तिमत्व म्हशी पाळायला. आणि म्हशी पाळत असताना की म्हशी कशा पाळायच्या आणि म्हशी अशा पाळल्या त्या की वेळ लागले म्हशीचं. म्हणजे पंढरपुरी म्हैस एवढी वाढवली, जपली आणि म्हशीचं हे नाव केलं. आज हे नाव करत असताना अशाच कुलकर्णी काकांच्या आपण अक्कलकोटमधल्या गोठ्यावर पंढरपुरी म्हशीचे आलं. काका नमस्कार. 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 खरं तर कुलकर्णी आडनाव हे पंढरपुरी म्हशीत क्वचित ऐकायला मिळतं आणि तुमचं आज योगायोगाने तुमच्यापाशी आम्ही आज वादळवाट 55-77 महाराष्ट्र. काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव श्रीधर व्यंकटेश कुलकर्णी. बर, म्हशीचं कसं काय कुलकर्णी म्हणलं तर आम्ही बघा आम्हाला घरी खायला दुधासाठी आम्ही गवळारामच्या वडिलांनी एक म्हैस आणली होती 1990 साली. बर, त्याच्यावरून आम्हाला नाद पडत गेला. मग ते राहिलं ना तसं एकाले करत वाढवतो आम्ही. मी शाळा शिकून सेकंड इयर BSc करून सोडले. सेकंड इयर BSc झाले तुमचं? एवढे शिक्षण झालंय? शिक्षण झालंय. बर बर. खरं तर मी आता मोठ्यापणा सांगत नाही, इंग्लिशला मला बोर्डात 87 मार्क आहेत 10वीला. 10वीला बोर्डात? 94ला माझी 10वी झाली. 10वी 94ला झाली. आणि सायन्स मध्ये 150 पैकी 150 घेतलेत मी. 150 पैकी 150 बोर्डातच. म्हणजे तुम्हाला नोकरी मोठी लागली असती पण आम्हाला कसं वडिलाचे आजार पडायला मी गावालगत शेती बघणार कोण नाही. तुमच्या काही अक्कलकोट सिटीत 10 एकर जमीन आहे तुमची? 20 एकर आहे. 20 एकर जमीन आहे. 10 एकर भावाला प्लॉटिंग जमीन 10 एकर भावाला. तरी तुम्ही लॉज काढू शकला असता. काय काढायचं त्यावर निवांत करायचं. सध्या आहे की चाललंय सरकार चालवायचं. म्हशीच एवढं नाद कसं काय लागला मला मी शाळा शिकल्यापासून मला म्हशीत नाद आहे. मी लोकांची म्हशी बघत होतो. बर, एक दिवशी आपले म्हशी बांधाव इच्छा करत मग हळूहळू वाढ आणि म्हशी घेण्याला कुणाचं पाठबळ नाही का, स्वतः जिद्दीने म्हशी घेतल्या आणि स्वतः पारख्या कोणाला दाखवून अजूनपर्यंत म्हैस घेतली नाही. बर, इथलं सगळं गोमबट्टा सगळं आम्हाला माहिती आहे. आम्ही रेडा म्हशी कायम घरात भरपूर. मग ती वाढत गेली एकदम पूर्ण खांड विकला, परत एवढा जमा केला. आणि 2 म्हशीपासून सुरुवात केली. आता म्हशी आपल्या गोट्यावर किती द्या? लहान मोठे मिळून मोठ्या म्हशी 55 आहेत. मोठ्या म्हशी 55? हा. लहान वासर 15-20 आहेत. 75-80 आहेत. 75-80 म्हशी. बर, म्हणजे 2 म्हशीपासून तुमचा जी सुरुवात झालेली पुढे कसं झालं? तसंच घेणं देणं करत म्हशी चांगले बघून आणल्या, घरातले तयार केल्या. बर, तसंच सांभाळत मग नाद पडला. ते 20 वर्ष स्वतः मी म्हशी राखल्या. स्वतः तुम्ही राखताय? हा, 20 वर्ष राखल्या. 20 वर्ष सेकंड. हा, मी शाळेला जाऊन येऊन म्हशी राखत होतो. प्लस ते सोलापूरचं गवताचं रान तसलं माझ्याकडे गवत होतं. रोज एक पुणेरी गवत रोज एक गाडी कापणार मी. बर, कापून म्हशी सोडणार मी. एवढा नाद लागला तुम्हाला? नाद लागला, केला पुढे आम्ही आता मग एवढ्या 70-80 म्हशी तुमच्या इथे,
तर दिवसभराचं शेड्यूल कसा, एवढं वैरण कशी, कसं तुम्ही किती जण लोक याला काम करताय? याला मी, माझा मुलगा आणि माझा एक मित्र येते आम्हाला, बर, तिघं मिळूनच करतोय. तिघं मिळून एवढ्या 17-80 हा म्हशी? सांभाळ. बर, कसं कसं सकाळी उठणे, हा, शेण पाणी वगैरे करून धाराला उभारणे, धारा काढली, पाणी पाजून वैरण वगैरे घालणे, हा. रोजचा दिवसच जातोय. आणि संध्याकाळी 7:30ला सुरू, 10 वाजता संपवतो काम. बर बर बर. खरं तर आज आपली एवढी मोठी जमीन, आज अक्कलकोटच्या हायवे टच जमीन आहे, सिटीत जमीन आहे, जवळजवळ 20 लाख 30 लाख गुंठा, त्याच्या पुढे जर रेट आहे जास्त आहे. जास्तच आहे, तरी पण तुम्हाला दुसरा नाद लागला नाही, पंढरपूर म्हशीच नाद लागला. काय नाद पहिल्यापासूनच नाद असल्याशिवाय माणूस असं मोठा धंदा करतच नाही. बर आणि नादाचं वेळ पाहिजे माणसाला तरच धंदा होते. बर 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 बर. उगं मी पाळलो, घेतलो, बापाचे पैसे घेऊन आणलो, हा. तसं करायचं नाही, काय नाही. बर बर बर. स्वतः जिद्दीने उभा केलं आणि चांगले चांगले म्हशी आणलेत मी. हा. माझ्याकडे म्हैस फेल म्हणून नाहीच, ओरिजिनल म्हैस. कुठे सड गेलेले तसे बट्टे वाकडे तिकडे म्हशी मी पाळतच नाही, ठेवत पण नाही मी. बर बर. सगळे ओरिजिनल ब्रँडेड ब्रँडेड म्हशी. ब्रँडेड रेमंड टाईप. बर बर. मग याचं सकाळचं दुधाचं शेड्यूल, हे नियोजन, एवढ्या दारा हे कसं काढता? एवढं दूध हाताने काढताय आमचा मुलगा मी. दोघं हातानं हा. काढता? बर दोघं बर. 2-2.5 तासात मोकळं, दारा काढून मोकळं. बघा, ते म्हणजे आज खरं तर नवीन तरुण पिढी या म्हशी क्षेत्रात व्यवस्थित आहे. आमचा मुलगा पण आता 12वी कॉलेज करून फर्स्ट इयरला आहे. बर. पण त्याला नाद आहे म्हशीचं. यंदा त्यांनी माझं काम सोडवलंय. हा. बाबा म्हशीला तू जात जाऊ नको, पावसाळ्यात मी 2-3 महिने जातो. बर. म्हशी चरायला धुवायला तरी सोडतंय, यंदा सोडलाय. पोरगा बी बघतोय आता. हा, त्यांनी बघू लागलाय, हाताला आलाय पोरगा आमचा, बर. आता त्यांनी सांभाळायला. आता एवढ्या म्हशी तुमच्यापाशी आहेत, त्या विकायची भानगड ही काय आहे का? विकतो की, बर बर बर. गिरायक आलं की, घरगुती आलं की गॅरंटीची म्हशी देतोच. गॅरंटी आहे म्हशी? हा, देतो. बर बर बर. विकतो आणि तो मी बाजारी म्हैसच विकत नाही, घरातच विकतो म्हशी. घरगुती म्हशी. व्यापारी लोक बाजाराला नाही व्यापारी लोक माझ्याकडे येतात. हा. आणि घरगुती औषधार बी लोक येतात, वासर नेतात, मशीन येतात. बर बर बर. आतापर्यंत तुम्ही, आता तुमचं 20 वर्षाचं आयुष्य गेलं म्हशी क्षेत्रात, आतापर्यंत हायेस्ट म्हैस तुमच्यापाशी कुठली, काय घेतलेली, काय किंमत? मी बघा, हायेस्ट म्हैस 2008ला 1.25 लाखाला एक म्हैस विकली. 2008 मध्ये 2008 ला? हा, 1.25 लाखाला म्हैस. तशी आमच्या गावात अजूनपर्यंत म्हैस बघायला झाली नाही. बर, काय नाव होतं तिचं? पूनम पूनम नावाची हा. म्हैस होती. बर भारी म्हैस. बर तिनं पहिल्या वेताला 6-6.5 लिटर दूध पिळी, 7-7 लिटर दूध पिळी दुसऱ्या वेताला. तिसऱ्या वेताला जर मला अडचण आल्यावर मी पैशाला विकलो. हा. मग त्याच्यानंतर अजूनपर्यंत तेवढं महाग म्हैस कोण विकलं नाही. विकते उदार पादार, मी रोख पैशाने विकली होती म्हैस. रोख पैशानं कुणाला विकली होती? आमच्या इथं गावात आहे, माळ्याच्या पोराच विकली होती. बर बर बर. गावातच विकली होती? हा. मग त्यांनी त्याचं वासरू सांभाळून त्याने वासरू 1.5 लाखाला विकलं त्या म्हशीचं. परत म्हैस एका गावात एका धनगराच्या पोराला विकली, त्याच्यापाशी सापसून म्हैस मेली. बर बर. साप चावल्यावर म्हैस. म्हैस मेली. म्हणजे 2008 साली तुम्ही 1.25 लाखाला हा, 1.25 लाखाला. बर बर. आणि त्याची आई माझ्या घरात 25 वासरं झाली त्या म्हशीची. त्या आई माझ्याजवळ होती. 1992ला जन्मलेली म्हैस होती माझ्याकडे. 1992 ला? हा, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात म्हैस वारली. बर 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 बर. म्हणजे एवढा, म्हणजे तिथून तुमचा म्हशीचा एवढा विस्तार वाढवला. त्या म्हशीच्या जीवावर ते पायल नावाची म्हैस होती माझ्याकडे. तसली म्हैसच बघायला झाली नाही. परवाच वारली म्हैस. ही तुमच्या घरात आलेली लक्ष्मी? हा, तेच घरची जन्मलेलीच पाळले होते हौसाने. बर तसली म्हशीच मी बघितलो नाही अजून. मोठं माप, फार मोठं माप, बर. 5-7. काही तुमच्याकडे म्हशी सगळ्या मोठ्या मापाच्याच म्हशी? ह्याच्यापेक्षा मोठी म्हैस. बर. हा, ती शिंग. दूध दिलं तिने? हा, 14 लिटर मी पंचायत समितीचं बक्षीस गेले त्या म्हशीचं. 2 टायमाचं बघा 13.25 लिटर दूध पिळून दाखवलं मी त्यावेळेस. बर बर बर. लय रेकॉर्ड ब्रेक. हा, रेकॉर्ड ब्रेक म्हैस. म्हणजे ती पंढरपुरी म्हैस दूध हे देत पिळे नाही. पिळे आमच्याकडे म्हशी 6-6.5 लिटर पिळाची माझ्याकडे म्हशी आहेत सध्या. पण सध्या बी आहेत? आहेत. बर बर बर. म्हणजे दुधाचा विस्तार आहे. हा, आहे. आम्ही मोडलं नाही. त्या म्हशीचं विस्तारच फेल गेलं नाही. गावात 2-3 ठिकाणी आहेत वासरं. बर नादच करायचं नाही. बर बर बर. तिची वासरं घ्यायला लोक मरतात नुसतं त्या म्हशीचं नाव काढलं की. हा हा. परवाच. विस्ताराला किंमत आहे? हा, किंमत. बर बर बर. घरचं पाळले होते आम्ही. हा. मग आता तेव्हापासून तुम्ही जी सुरुवात केली, त्याच्यानंतर एवढ्या म्हशीचा विस्तार, बाहेर मग काय आणल्या का आपल्या जवळ त्या घरच्याच म्हशी? नाही, बाहेरचं बी आणलेले आहेत. हा. आणि घरच्या बी 25-30 आहेत आत. आणि विकल्या, अफाट विकल्या मी. का तर 100-150 म्हशी विकल्या असेल मी. बर बर. एवढ्या म्हशी विकल्या त्या? हा, विकल्या. बर बर बर. 2दा मी खांड विकून खांड तयार केला आणि परत. खांड विकून खांड तयार केली? हा, खांड पूर्ण विकला. ती म्हातारी म्हैस एकच ठेवली, त्याच्यावर आणि परत तयार केली. त्या म्हैसच घरातच मारली. ती म्हैस शेवटपर्यंत सांभाळली मी. परवा
लोक म्हणते ती म्हशी व्यवसायात परवडत नाही. ते परवडत का खाऊन पिऊन चलन चालतंय. कुणाला भीक मागू देते धंदा आहे. खाऊन पिऊन सुखात राहते. पाच आता लोक यांचं एवढा गावकत शेण निघलेलं काय करता याचं कसं? 1 वर्ष शेताला घालतोय, हा. 1 वर्ष विकतोय. यंदा 9.5 लाखाचं शेण विकलंय मी. 9.5 लाखाचं शेण निघलंय म्हशीचं. किती वर्षाचं का महिन्याचं? एक 11-12 महिन्याचं, 1 म्हणजे वर्षाचं 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 शेण निघलंय. 9 लाखाचं. 9 लाखाचं निघतं. शेण आहे. बर 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 1 वर्ष शेताला घालतोय. बर. तसं मधनं लोक येतात, एक डंपर घेऊन येते. तसंच राजकारणी येते, हेलिकॉप्टर मागायला की ते त्याला पण येतात. फुकटच येतात. मी कोणाला असं हे करत नाही. आणि एवढं मात्र मी आपल्या हिंदू लोकांना कोणत्याही कामाला कुठं काय कार्यक्रम 10-20 लिटर दूध देतो. हा हा. कुणाला असं दान धर्म तुमचं. हा नाही म्हणत नाही, द्यायचं का. आमच्या वडिलाचं नाव फार मोठं आहे इथं. बर बर. छोटू पैलवान म्हणतात, जिल्ह्यात नाव फेमस आहे माझ्या वडिलाचं. काय नाव त्यांचं? छोटू पैलवान. छोटू पैलवान. हा नाव म्हणे तर सोलापुरात सगळे गवळी लोक आमच्या वडिलाला ओळखतात जुने. बर 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 बर. आता तुमचा अभ्यास एवढा आज म्हशी क्षेत्रात तुम्ही एवढे दिवस झालं काम करताय. पंढरपूर म्हशीचं पारख कशी असली पाहिजे? पंढरपूर म्हैस दिसाला देखणी, शिंगाळे, तिचं पाठ पुट्टा एक टाईप राहायला पाहिजे. म्हैस सडात पिळात मोकळी तशी म्हैस राहायला पाहिजे. उगा आता सांगोल्याची म्हशी बी आणतात, कान कापतात, ते गवळारमध्ये ते नसते तसं. ते म्हैस वेगळी असते. तिचं किती का खराब राहील ना म्हैस, हा हा हा. तिचं रूप झापलं जात नाही. रूप झाकलं जात नाही. तिचं तिनं लक्षण तिचं दाखवायलाच पाहिजे. बर बर. मी जातीची आहे, मी दूध किती पिळते म्हणून तिनं कळवतेच. हा, हा. आता आता एक तरुण पोराचं फॅड चाललं. अनेक तरुण पोरं म्हशी क्षेत्रात उतरायला लागली ती. गाडी मागे म्हशी पळवायला लागली ती. अक्कलकोटला कुठं सगर फिगर काय तसं? हाय अकलवर सगळं आमच्याकडे अशी बी गाडीवर पळायचे, गाडी मारायचे, घोंगड मारायचे म्हशी माझ्याकडे बी आहेत. हा. पण मी काय म्हणतो, कुणाला तर धोका झालं, काय तरी झालं, ते आपल्या अंगलट. अंगलट येते, म्हैस पळत हाऊस होईल, कुणाला तर जीव गेलं तर ते केवढंच पडतंय. हा. म्हणून आम्ही मार्के म्हशी बाहेर काढतच नाही. बर बर बर. आहेत मॅडम मास माराची म्हशी, चाप्टर म्हशी आमच्याकडे पण आहेत. हा हा पण आम्ही तसं करत नाही. आम्हाला टकरीचा नाद आहे. बर. टक्कर कोणी लावू दे, नाही म्हणणार नाही आम्ही. हा. आम्ही मागं पण आम्ही टक्कर लावून एका रेड्याचं शिंग बुडातनं तोडले, सांगून बर. सांगून हाली सांभाळता येते. ओरिजिनल हाल्या असला हाल्या आता 5 लाख तर असला हाल्या मिळणार नाही. बर स्वस्तात 65,000ला 2006 मध्ये बेळगावला विकलाय मी. बर. म्हणजे एवढा टकरीचा विकलाय पट्ट्यात नाद होता. सगळं टकरीचं नाद मला आहेच. हा हा. सध्या पण माझ्या रेडा फार ओरिजिनल रेडा आहे, तिथं बाहेर बांधलाय मी. बर बर. हे मी अजूनपर्यंत लोकांच्या दावणीवर म्हैस दावा धरून पळवायला नेलेली नाही. बर. माझ्या घरात कायम 12 महिने रेडा 12. आणि साधा रेडा पाळतच नाही मी, ओरिजिनल रेडाच पाळतो. रेडाची कशी पारख करताय? घरच्या चांगल्या म्हशीचं, पिळव म्हशीचं, पिळव म्हशीचं वासरू पाळायचं, त्याच्यावर विस्तार पिळाव निघतंय. बर बर. वासरे पिळायला निघते चांगले. आता थोड्या म्हशी आम्हाला थोड्या दावा होता. एवढ्या मोठ्या म्हशी द्या, थोडं नावं सांगा. ही पुढे दिसणारी म्हैस बोरी पूर्ण. हा. ही दौलत, ही दौलत आहे. हा, बर बर. ही बिलवर, ही बिलवर. ही बच्चन. ही बच्चन म्हैस साईज किती मोठी आहे? हत्तीवणी साईज. हा म्हैस आता 6 महिन्याची गाभण आहे, ओढली कालच पिळायला सोडली. बर ही सोलापुरात मी पिरनाईकडनं आणली आहे. बर 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 बर. हे जोळे सोलापूर पिरनाईकाची म्हैस एका मित्राला घेऊन दिली होती. हा. ते मित्र म्हणलं मला नको म्हणलं, मला राहू दे बाबा म्हैस. मी आता 2 दूध खाल्ले, 3रं दूध खायला. बर बर. आता ही कुठली सांगा? ही टिक्का, टिक्का. ही टिक्का. बर. ही माप किती मोठं आहे हो? मग हे दोन्ही सेम जोड. बर बर बर. ही परत बोरी फुडली. ही भोरी. हा हा हा. ही मी फिरत गेलतो जालन्याला. बर. खसायापासून म्हैस घेतली जालन्याला. मी जालन्याला गेलता? जालन्याला मी कामाने गेलतो. खसायापासून म्हैस घेतली. म्हैस 2.5 लिटर दूध होतं. हा. म्हैस तिकडनं गाभण निघाली, आता आली व्यायला. बर 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 बर. ती कुठं झाली? हा ते बरे 9-10 महिने होता. बर बर बर. कुठली? हे घुरदळ, बर बर. ही मैना, ही महिना. ही भगवान. ही भगवान पूर्ण बोरीच आहे. हा बोरीच आहे. बर. बोरी आपल्याकडे कमी त्या काळाच्या द्या. हे भोरी आहे तो 10-15 आहेत भोरी पण. 10-15 द्या. हा. बर बर बर. ही गारशी, गारशी. ही मंडन ते आपल्या घरच्याच का? आहे घरच्या. त्या पूनमची कुठली हात आहे का? पूनमची आलेली? तिची ती बहीण आहे तिची. बर बर बर. बहीण आहे तिची. बहीण आहे का पूनमची? हा 4 जण. एक मिनिट. हा. ही पुढं सांगा. ही बोरीच आहे हे पूर्ण. बोरी आहे. घरचीच आहे का? ही नाही आणलेली आम्ही. आणलीच आहे का? हा. बर. ही आता कुठली? ही भोंडी बोंडी. ही कुणा आपल्या बसली का? नाही बसव कल्याणवर आणली. बसवो कल्याण कर्नाटकात मधून हा आणली? कर्नाटकात आणली. बर बर बर.
मारत तर नाही ते ना? नाही नाही. ही कुठली ही सोलापुरात व्यापाऱ्याकडनं आणली मी. व्यापाऱ्याकडून आणली काय? बरं बरं बरं. हे घरचे बघा, हे सगळे. हे सगळ्या घरच्या म्हशी. हे कोयल, हा. हे चतुर, हे मथुर, बरं बरं बरं. हे गलास, हे ग्लास. हे तुफान, हा. हे मिरगा, ही मिरगा. ही भुजंग, एक. ही भुजंग, ही भुजंग. ही ऐनत, समोरची आईनं. हा ऐनत, हा. हे सरगम, हा. हे शिला, हा. ही गोकुळ, गोकुळ. हा. आणि हे चिमटा म्हणतो, चिमटायला आम्ही. आणि इथं घरचे वाटपे इकडे 4. या की इकडे आहेत. नाही मारत, या. हे एक वर्षाचं वासरू आहे बघा. एका वर्षाचं आहे. हा, त्या म्हशीचं आहे. ह्या शिलाचा आहे, ह्या मेट्या म्हशीचा. आपल्या घरचा हल्याचं जे 15 तारखेला वर्ष झालं बघायला. 15 तारखेला काय? हा, शिवरात्रीला वर्ष झालं. बरं बरं. नाक ते काय वासरा जरा. हा, ओरिजिनल ओरिजिनल. ओरिजिनल वस्तू. हा. तुम्हाला रेडा दाखवतो, रेडा बी तसलाच आहे. बरं बरं बरं. आईचं बी नाक तसंच आहे. हा, आईचं बी तसं आहे, रेडा बी तसलाच आहे माझ्याकडे. बरं बरं. नाकाडाच रेडा आहे. नाकाडा जरी येणार. हा, नाही नाही, हाय हे सगळे घरच्या वाटी. ते दोन, सगळ्या घरचे हा, हे घरचंच. ते दोन्ही सख्खे बहिणी भुरे आहे. पलीकडल्या. हा, हे भुरे ते मावशी आहे, ते बरं, मावशी बरं. लागते. ते बी घरचेच आहेत. ही सगळ्या घर. ते पूनमची बहीण आहे बघा, ही पूनमची बहीण आहे काय? हा. 2 नंबर. हे 2 नंबर. आता तुझं दूध किती निघतंय? तिनं 14 लिटर दूध पिळी 2 टायमाच. 2 टायमात. हा, 14 लिटर. आता 8 महिन्याची गाभण आहे. त्याला ते फेलायचं नाही, झापर पिळायचं. हा. बादली भरूनच नाद करायचं. ते म्हैस विलं की आम्हाला धंद्याचं कमीच नाही. बरं. 7 महिने गाभण राहस तर म्हैस पिळते. बर. महिना 2-3 महिने सोडलं की आणि म्हैस पिळते. म्हणजे दूधच बंद नाही. नाही 3 महिने सुट्टी. घरचं इस्तार ते जुना. आता आल्या बघूया आपण. हा. हे आल्या गेले मैदानला. मोठं आल्या होतं परवा माझ्याकडं. पोट पोहतं निघलं. गोटूरवाडगे झाल्या होतं माझ्याकडे, लय भरे झाल्या. आल्या तर वय काय सांगू? ते आलं 5 वर्षाचं आहे बघा. महाराज फिरत नाही. ए, लहान लेकर धर दे. बिगर व्यसनीचा आल्या. आल्या तर नाक. ओरिजिनल सावळ्या. सावळ्या. ओरिजिनल वस्तू बघायला होती, हा. तेवढा दिला रे, तेवढा दिला. 2000 रुपये तो घरी गेले पिडलो. बिडाले कोणे इकडे विजय जरा इकडे चला. बघा आरला दे कडियाल सोन वर जोळा शक. म्हणजे वस्तू तयार करायला अशी वस्तू लागते आपल्याला. हा, घरचं माल. घरचा माल. पण एवढी हातची ताकद आहे पण गरीब ए, आहे. कधी नाही, कधीच मला मी मार्का आल्या आम्हाला चालत नाही अण्णा. बर. मी पाळतच नाही मार्का आल्या. ते किती का सोडणार आहे ना. आल्या लेकर धरतेत. गरीब गाय आल्या पाहिजे. गुरात मोकळा असते 12 महिने. एक दिवशी आल्या आम्ही बांधून ठेवत नाही. मोकळाच. गुरात मोकळा, म्हशी मोकळ्या फळतात आमच्या रानात पावसाळ्यात. कधी रोड न जाताना कोणाला धक्का नाही, बोक्का नाही. हा? हिरवा. खरं तर आपण काकांच्या सगळ्या म्हशी बघितल्या. खरं तर चुकूनच कुलकर्णी नावाची माणसं म्हशी क्षेत्रात येतात आणि चुकून म्हणजे माणसं म्हणत होते की आजपासून गवळीचा व्यवसाय करू जाणं, शेतकऱ्यांचा व्यवसाय करू जाणं. पण तुमच्यासारख्या माणसाकडे आज बघितल्यामुळं की नवीन माणसाला येणाऱ्या सुद्धा हे नाद लागणार 100%. नाद आहेच. आता आणि आमचं आज आपण खरंच काकांची मुलाखत घेत असताना बारकावे म्हशीतले काय म्हशी क्षेत्रात कसं काम केलं पाहिजे. आणि मला काकांचा आज या मुलाखत बऱ्याच जणांच्या मुलाखती आपण घेतोय. मला आज अभिमान वाटला सांगायला की स्वतः शेण काढत होते. मी आलतो तर हातातलं काम सोडलं आणि
एखाद्या माणसाचा आदरात्य काय असतं, एखादा पाहुणा घरी आल्यावर सन्मान करावं, काकानीच करावं. म्हणजे म्हणलं असतं मला काम आहे तुम्ही नंतर नाही या, पण सगळं हातात ते नाही, नाही, आणि तुमच्या पहिल्यांदा मुलाखत देतो मग हे बघा, तुम्ही का रोज येणार आहे का आमच्याकडं? कधी आलेल्या माणसाला मान द्यायलाच पाहिजे. आमचं काम आमच्या जन्माला आहे. हे शिकायला खूप मोठे पण लागतं. आणि अशी ही माणसं श्रीमंत तरी भरपूर आहेत, पण मनानं श्रीमंत असणारं कुटुंब काकाच्या माध्यमातून बघायला मिळालं. नाव पैसा तर खूप जणांकडे आहे. आज ह्यांची संपत्ती न सांगण्याची एवढी आहे, मोठी भरपूर संपत्ती. देवान भरपूर दिले आम्हाला. म्हणजे त्या अक्कलकोटच्या हवेपासून गाणगापूरला जाणार आहे त्या अक्कलकोटच्या मंदिरापत्राची जमीन आहे, म्हणजे सिटीत सगळी जमीन आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व असताना सुद्धा आपल्याला जो मान दिला, सन्मान दिला. वादळवाट 55-77 आम्ही चॅनलवर अनेक मुलाखती घेतल्या, पण तुमच्या रूपानं खरंच या स्वामींच्या नगरीमध्ये एक वेगळा आजारात आम्हाला बघायला मिळालं. खरं तर म्हशीचं आज दहाराचा टाइम आहे, त्यांना वैरण टाकायच्या, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून काकांनी अतिशय सुंदर मुलाखत दिली. काका, असंच तुमच्यावर अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची कृपा होत राहावे, निश्चित आहेच. पण तुमच्यासारख्या व्यक्तीमुळं ज्या वेळेस पंढरपूर म्हशीचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस असणाऱ्या काकांचं नाव आवर्जून नमूद करावं लागेल. कारण अट्टल म्हशीपारखे, अट्टल म्हशी सांभाळणाऱ्या व्यक्तीमध्ये काकांचं नाव आहे आणि कुलकर्णी नाव हे आवर्जून त्यात नमूद करावं लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जी तरुण पिढी वाया चालली आहे, आपण म्हणतो की माझं पोरग ही बघत नाही, माझं पोरग शेती करत नाही, पोराशींना शेती नको वाटतं. पण आज त्यांचा मुलगा बघायला झालं 12वी झाल्यानंतर सुद्धा वडिलाच्या खांद्याला खांदा लावून धारा काढायची असेल, शानगाण काढायची असेल, ही सगळी कामं म्हणजे ह्या ह्यानी आता निवांत बसून लॉज इथं वाटणी जरी टाकले तर नवान इशीला बसून पैसे मिळतात दोघाला. पण नाही, ज्यात आनंद आहे, म्हणजे आनंद कशात आहे, म्हशी क्षेत्रात आहे, हे आनंद करणं. मी आज एवढ्या मोठ्या गावचा सरपंच आहे, मलाही मुलाखत घ्यायची गरज नाही, पण मला आनंद हे मुलाखती घेऊन मिळायला लागलाय. तो आनंद किती पैसे दिले तर मिळत नाही. आनंद मिळत नाद पाहिजे आणि माणसाला. आनंद हे कुठल्या बाजारात जाऊन मिळत नसते, मिळत नाही. त्याच्यासाठी असणारा स्वतःला झोकून जावं लागतं, झोकून द्यावं लागतं. ज्यात आनंद आहे तो काम करावं लागतं. आज हे गोष्टी काकांच्या सगळं हे बघितल्यावर एक वेगळं समाधान वाटलं. आणि मला सुद्धा म्हणजे मध्यंतरी काका मी सुद्धा आज महिना झाला मुलाखती बंद केल्या होत्या, पण महिन्यानंतर मी मुलाखती घ्यायला आलो. आणि तुमच्यासारख्या व्यक्तीमुळं निश्चित अजून परत व्हिडिओ काढायची मला जी प्रेरणा मिळाली. निश्चित अजून आपण व्हिडिओ काढूया. जास्तीत जास्त ज्याला पंढरपुरी म्हशीचा नाद आहे त्या लोकांनी हा चॅनल बघावा, ज्याला नाद आहे त्यानंच बघावा, नाद नसणाऱ्या माणसाने हे काय बघू नये. काका, तुम्हाला काय वाटलं आज मुलाखतीबद्दल? आमच्या थोडक्यात या चॅनलमुळं तुम्ही आमचं नाव ऐकून नाही, तुमचं नाव आम्ही पहिल्यापासून ऐकून आहे दादा, बरं ऐकून आहे. ह्या चॅनलमुळे आम्हाला फायदा काय, आमचे जनावरचं नाव ते प्रसिद्धी होतीये, हा आम्हालाही लोकात मान वाढतोय, बरोबर, आमचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात जातोय बरोबर आहे. आणि जनावर विक्रीला हातभार मिळतोय. गुरं विक्रीला सुद्धा लोक बघून काय ना पत्ता काढत येतात, हुडकत येतात, चांगले गुरं विकतात, आमचंही चलन चालतंय. बरोबर. त्यामुळं आमचं याच्यात स्वार्थ जास्त आमचा आहे, तुमचा स्वार्थ काही पण याच्यात. तुम्ही मुलाखत काढून तुम्हाला पण स्वार्थ जास्त माझा आहे याच्यात. बरोबर. खरं तर आज खरंच असं मोठं मन लागतं हे म्हणायला सुद्धा बरं का. आणि आज काका तुम्ही जी म्हशी जनावरं सांभाळताय की वाघासारखी जनावरं सांभाळत होता, तेवढाच मालक सुद्धा वाघाच्या काळजीचा लागतोय. आणि जनावरं बघितलं की वेगळं संध्याकाळची झोप लागायची, निवांत झोप लागते. कुणाचं काय नको, कुणाचं उचापाच्या नको, कुणाचं काय नको, हे आपलं काम आपण भलं. एक वेगळं वैश्विक समाधान जे म्हणतात परमार्थात जे सुख असतं ते सुख हित आहे. आणि प्रत्येकानं मानलं तर सुख आहे, नाही मानलं तर काय पण नाही. काय पण. आज खूप सुंदर वाटलं. परत निश्चित पुढील व्हिडिओ काढूया. आणि असंच तुम्ही पंढरपुरी म्हशीला काका तुम्हाला खूप साऱ्या दोघांना शुभेच्छा. आणि हे आज तुम्ही काम करताय त्या वाघासारख्या वाघाला उतरवलं. आम्ही वाघाला उतरवलं मुद्दाम. हे लोक काय करते एखादी पिढी, पुढची पिढी बंद करते. आता प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांचे पोरं शेताचं बांध माहिती काय करताय, काय करताय. त्याने बाप असतं, बाप म्हातार झाल्यावर मग शेत विकायचं, लावून जायचं, ते ब्रेक लागू नये. बरोबर. आमच्या पुढे थोडं चालायला पाहिजे. पुढच्या पुढे आम्ही कोण बघायला गेले. आता आमच्या मागाने 10 तर काय म्हणजे सांभाळायची जी ताकद आहे बरोबर पुढं भविष्यात, त्यामुळे तर क्षेत्रात घालून सोडलंय. तुझं नाद पण होतंय, सगळंच होतंय. नंतर बसून घरापुरती 4 रतीब घालून तर घर सांभाळशील बाबा, म्हणून आम्ही नोकरी लावायचं ध्यान नाही आम्हाला. नाही, नुसतं म्हशीच करू दे फक्त, आम्हाला नोकरी लावायचं ध्यान नाही. तर मला अजून या पुढे गोष्ट, काकाची काय संपत्ती आहे अक्कलकोटला प्लॉटिंगची तुम्ही बऱ्याच जणांकडे, पण आपण का आलो? काकांच्या म्हशी महाराष्ट्रात म्हशीमुळे म्हशीमुळे आम्हाला ओळख येतो. शेत पैसे तुमच्या शेत करोड नाही आहे,
कोण तुमच्या अक्षर हात घालून बघणार आहे का पैसे किती आहेत म्हणून म्हणजे उघडी तिजोरी तुमची. हे उघडी तिजोरी कोणी हे कोण चोरून नेणार नाही की आणि सगळं हे कोण चोरून घरात तयार केलेलं माल आहे आम्ही ओरिजिनल ओरिजिनल भाग आहे. हे खरं बरं वाटलं, आज वेगळं समाधान वाटलं. काका वादळवाट 5577 या चॅनलवर तुम्ही वेळात वेळ काढून आवर्जून वेळ दिला, त्याबद्दल तुमचा आभारी आहोत. आभारी नसे हो तुम्ही आला हौसन मग तुम्हाला आम्ही आमचे कामं करत असल्यावर कसं होईल एवढे द्यावं लागतंय का तुम्ही रोज थोडंच येणार आहे. काका धन्यवाद. आपल्यासारख्या व्यक्तीचं मोठं मन आहे, त्या म्हणताय कौतुक आहे तुमचं. निश्चित धन्यवाद काका, धन्यवाद.